तर बघा काय बातमी आहे. शिक्षकांना टी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्ट 2026ची मुदत. शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांचं प्रतिपादन. ज्यांना 5 वर्षांहून अधिक सेवाकाळ शिल्लक आहे अशा राज्यातील शाळांमध्ये 1ली ते 8वीसाठी नियुक्त असलेल्या शिक्षकांसाठी परीक्षा होण्यासाठी आता 31 ऑगस्ट 2026ची मुदत आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार ही मुदत असून या निर्णयाविरुद्ध फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही असा अभिप्राय विधी व न्याय विभागाने दिला असल्याने पुन्हा न्यायालयात जाता येणार नाही. अन्य राज्यांनी फेरविचार याचिका सादर केल्याची माहिती उपलब्ध नाही असं प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी गुरुवारी विधानसभेत केले. तर विधान परिषदेत प्रश्नावर विरोधकांनी गदारोळ करत सभात्याग केला. राज्यमंत्री पंकज भोयर यांनी यासंदर्भात एक समिती नियुक्त करण्याची घोषणा केली. या संदर्भात प्रश्नाच्या लेखी उत्तरात दादासाहेब भुसे यांनी शासनाची भूमिका मांडली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अल्पसंख्याक शाळा वगळता अन्य शाळांमधील शिक्षकांना 2 वर्षाच्या कालावधीत परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे. 5 वर्षांहून अधिक सेवाकाळ शिल्लक असलेल्या शिक्षकांना यातून सूट देण्यात आली असली तरी पदोन्नतीसाठी ही परीक्षा देणं अनिवार्य आहे असं त्यांनी म्हटलं. पण शिक्षकांचा परीक्षेत विरोध असून शिक्षक संघटनांनी शासनाकडे अनेक मागण्या केल्या आहेत. काही ठिकाणी आंदोलनही झाली. तर बघा अशा प्रकारे एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.